पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मुंबईच्या विधानसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून येऊ देऊ नका असा संदेश त्यांनी बी.जी. खेर यांना पाठविला आणि त्या पद्धतीने बी.जी. खेर यांनी मुंबई प्रांतात त्यांच्या षडयंत्राच्या कारखान्यातलं जे काही मटेरियल होतं ते वापरायला सुरुवात केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे जे सहकारी होते ज्यांनी अर्ज भरलेले होते ते सर्व शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जे प्रतिनिधी होते ते हारले, ते पराभूत झाले होते आणि ते एकटेच पराभूत झाले नव्हते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांच्याबरोबर पराभूत झालेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याने ते अगदी नाराज झाले आणि ते दिल्लीला रवाना झाले. ही बातमी जेव्हा संयुक्त बंगालचे नेते जोगेंद्रनाथ मंडल यांना कळाली ते खूप दुःखी झाले आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संदेश पाठवला की तुम्ही ताबडतोब कलकत्त्याला यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसाही मॅसेज मिळाला ते कलकत्त्याला पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर जोगेंद्रनाथ मंडल यांच्याशी त्यांनी चर्चा केली. चर्चामधून त्यांनी सांगितलं जसोर आणि खुलना या मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवावी, मी तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करतो, तुम्ही निवडून संविधान सभेवर जावं अशी माझी इच्छा आहे. परंतु या ठिकाणी सुद्धा एक मोठाच घातपात समोर आला. तो म्हणजे की जोगेंद्रनाथ मंडल हे नमोशूद्र समूहातील एक अस्पृश्य म्हणून नेते हे प्रसिद्ध होते. परंतु त्यांच्याकडे जे त्यांचे सदस्य होते त्यांची संख्या कमी होती. तेव्हा काय करावे हा प्रश्न त्यांना झाला